आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल, फोन टॅप होत असल्यानं मंत्री फोन बंद करून ठेवतायत अशी दबक्या आवाजात चर्चा। ट्विट करत रोहित पवारांचा दावा। 100 दिवसांचं प्रगती पुस्तक, शिंदेंचा विभागच मागे, सामनामध्ये वृत्त, शिंदेंचा गृहनिर्माण विभाग मागे, सामनाच्या वृत्तामध्ये उल्लेख, 66 पैकी 21 उद्दिष्ट अजूनही गाठता आली नाहीत, सामना वृत्तपत्राचा दावा। अजित पवारांनी मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं, आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बंगळुरू हैदराबादला चाललं, अजित पवारांकडून संताप व्यक्त। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीमध्ये पाहणी दौऱ्यावेळी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा, कुणालाही मध्ये येऊ देऊ नका, कोणीही आडवा आला तर त्याला उभं करू नका, अजित पवार मध्ये आला तरी 353 टाका, अधिकाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा, मुंबईमधल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन, आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लॅन तयार, पक्षामधील रिक्त पदांवर तरुणांना संधी देण्यात येणार, सूत्रांची माहिती, केंद्रीय समितीच्या अहवालावर चर्चा करून राज ठाकरेंचा निर्णय। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कलानगर परिसरात जोरदार बॅनरबाजी, वाढदिवसाच्या बॅनरवर भविष्यातील मनसुबे जाहीर, मुंबईचा महापौर हा ठाकरे ब्रँडचा होणार असा बॅनरवर आशय। बिहारमधील गोंधळानंतर निवडणूक आयोगानं एसआयआर बाबत मोठा निर्णय घेतला, देशभरातील मतदार याद्यांचं पुनरावलोकन करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय। सोलापूरच्या अरण गावातील 10 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा रास्ता रोको, हत्येचा तपास सीआयडीनं करण्याची गावकऱ्यांची मागणी, अंधश्रद्धेमधून मुलाची हत्या झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप।